तत्वार्थ सूत्र, त्याचं दुसरं नाव आहे मोक्षशास्त्र. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे पहिला श्लोक म्हणजे भूमिकेचा. आता दुसरा श्लोक सांगताय. सिद्धे जयप्रसिद्धे च विहाराहना फलं पत्ते वंदिता अर्हन्ते ओच्छम् आराहना कमसो. काय सांगितलं? सिद्धे जय प्रसिद्धे म्हणजे सिद्ध प्रसिद्ध असं ते कोण आहे? स्वरूप जय म्हणजे जयवंत आहे. चौविह म्हणजे 4 प्रकारच्या आराधनेचं फळ ते सिद्ध झालेलं असताना पत्ते म्हणजे प्राप्त केलेलं आहे किंवा प्राप्त होतं. म्हणजे 4 प्रकारच्या आराधनेचं फळ काय प्राप्त होतं? तर तो सिद्ध होतो, प्रसिद्ध सिद्ध होतो. मग 4 प्रकारची आराधना कोणती सांगितली? म्हणजे दर्शन, ज्ञान, चारित्र्य आणि तप. मग त्यात पहिल्यांदा कोणतं घेतलं? दर्शन आराधना घेतली. का दर्शन आराधना घेतली? सम्यक दर्शन प्रमुख आहे. सम्यक दर्शन नसेल तर आराधनेचं फळ मिळणार नाही. मग दर्शनाची आराधना करायचं म्हणजे काय आहे? तर आराधना. आ म्हणजे चहूबाजूने, राधराधना म्हणजे सिद्धी, चहूबाजूने सिद्धी, त्याला म्हटलं आराधना. मग दर्शन आराधना म्हणजे कशाची सिद्धी आहे? तर आपला स्वभाव जसा आहे तसंच जाणीवेत घेणं ह्याची सिद्धी आहे. कारण आजपर्यंत अनादी काळापासून स्वभावाला जसे तसं जाणलेलं नाही, म्हणून दर्शन आराधनाचं फळ आपल्याला मिळालेलं नाही. दर्शन आराधना केली नाही तर त्याचं फळ अतिंद्रिय आनंद प्राप्त होत नाही. त्यानंतर ज्ञान आराधनेचं फळ काय आहे? ज्ञानाची आराधना केली पण सम्यक ज्ञानाची केली नाही. म्हणजे दर्शन म्हणजे सम्यक दर्शनपूर्वक जर सम्यक ज्ञानाची आराधना केली तर काय होत आहे? तर भेद विज्ञानपूर्वक कोणतंही कार्य सफल होत आहे. कारण का? तर भेद विज्ञान नसताना फक्त आराधना म्हणतो त्याला, पण ती आराधना नसून विराधना आहे. ती विराधना कशी होते? कारण स्वभावाच्या विरुद्ध जाणतं. स्वभावाच्या विरुद्ध जाणणं ह्यालाच काय म्हणायचं? विराधना. आणि स्वभावाच्या अनुसारे जाणणं ह्याला म्हणायचं आराधना. म्हणून भेद विज्ञानाची आराधना, ज्ञानाची आराधना म्हणजे भेद विज्ञानाची आराधना. कारण ज्ञानाला पवित्र ठेवायचं. ज्ञानामध्ये राग, द्वेष, विकारी भाव नाही आणि त्यात मिसळून पाहिलं तर ती ज्ञानाची आराधना होत नाही. म्हणजे परद्रव्यातून मला आनंद मिळतो ही ज्ञानाची काय झाली? विराधना झाली. आणि परद्रव्यातून मला काहीच मिळत नाही, सर्व काही माझ्यामध्येच आहे हा विचार केला तर पराची अपेक्षा न करता निरपेक्ष राहिल्यामुळे तो भेद विज्ञानाची आराधना करणारा होतो. त्यानंतर चारित्र्याची आराधना म्हणजे काय आहे? चारित्र्याची आराधना चारित्र्य म्हटलं की स्थिर म्हणतो त्याला. तर उपेक्षा भाव, वित्रागता ही जशी जशी प्रगट होते तसं तसं आपोआप त्याचं काय होत आहे? चारित्र्य मोह गळून पडतो. म्हणजे चारित्र्य मोह काय करतो? अविरतीचे परिणाम करतो. आणि त्या परिणतीमध्ये काय होत आहे? विषय कशाची सतत संगती राहते. म्हणून चारित्र्य म्हणजे ती चारित्र्याची विराधना होते. आणि पावलं पावली आता जे आपण शुद्धोपयोगाला सोडून जे वर्तन चाललंय ती सगळी चारित्र्य गुणाची विराधना चालली. म्हणून चारित्र्य गुणाची आराधना केव्हा आहे? म्हणजे चारित्र्याची आराधना केव्हा आहे? क्रोध, मान, माया लोप केलं तर ती चारित्र्याची विराधना. आणि स्वभावाच्या अनुसारे प्रवर्तन केलं तर ती चारित्र्याची आराधना आहे. आणि एवढं सोपं आहे, ते अवघड नाही. कारण तो आपला स्वभाव, क्षमा आपला स्वभाव आहे पण क्रोध आपला स्वभाव नाही. एवढंच जाणायचं तिथं. म्हणजे
क्षमा परिणती म्हणजे काय आहे तर नियमसारमध्ये घेतलंय कालुष्य उपरती, म्हणजे कलुषतेचं उपरम होणं. उपरम म्हणजे थांबणं. कलुषताच उत्पन्न न होणं. काही ठिकाणी असं घेतलंय पंचास्तिकामध्ये वगैरे, कलुषताच उत्पन्न होत नाही तर त्याला काय म्हणायचं, क्षमा. कलुषता उत्पन्न होऊन नंतर क्षमा मागितली तर ती उत्कृष्ट क्षमा नाही. पण माझ्यामध्ये कलुषताच उत्पन्न होत नाही, असा माझा स्वभाव आहे, असं चारित्र्य गुण जाणला तर काय होत आहे, चारित्राची आराधना होत आहे, विराधना होत नाही. आणि तप आराधना म्हणजे काय सांगितलं, स्वरूपाचं प्रतपन, ते खरं तपाची आराधना आहे. पण आम्ही काय करतो, विडंबन करतो तपाच. म्हणजे शरीराला किती क्लेश देता येतील तेवढे क्लेश द्यायचे, पण त्यात आपला आत शांती मात्र दूर सरकते. म्हणजे स्वरूपाचं प्रतपन नाही, म्हणजे फक्त तिथं काय आहे, तपाचा गर्व. 8 गर्वापैकी घेतलं ना, कोणता गर्व घेतलाय, तपाचा गर्व. मग तपाचा गर्व म्हणजे काय करतो, शरीराच्या धर्माला आपला धर्म समजतो. समाधी शतक मध्ये काय घेतलंय, जाती लिंग विकल्पेन येषांच समयाग्रह तेपिन प्राप्नुवन्तेव परमं पदमात्मनः. जाती आणि लिंगाच्या विकल्पाने जो काय करतो, आग्रह करतो मोक्षासाठी, तर तो म्हणजे दुराग्रह करतो, तर तो सुद्धा मोक्षाला जात नाही, परमपदाला प्राप्त होत नाही. कारण का तर शरीराश्रित धर्माला तो खरं आपलं स्वरूप समजत नाही. मग शरीराश्रित धर्म होतच नाही. म्हणून तपाची आराधना कुठे, जे अंतरंगामध्ये सतत तो काय आहे, स्वरूपे प्रतपणम विजयनम तपः. स्वरूपामध्ये प्रतपन करतोय, विजयन करतोय, तेव्हा त्याचं खरं तप होतंय. आणि ते सोडून बाह्य फक्त काय चाललंय, क्लेश. मग ते बाह्य सुद्धा किती शरीराला क्लेश देणारे अन्यमतवादी आहे, आणि त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, त्यात धर्म समजलेला आहे. जसं एक उदाहरण सांगितलं ना, की 2 संन्यासी असतात आणि दोघांना 2 विद्या सिद्ध झालेल्या असतात, पण एका संन्यासाला गर्व असतो आणि त्याला असं वाटतं की आपली विद्या दाखवावी यांना. मग तो काय म्हणतो, माझी चटई, माझ्या चटईवर आपण पाण्याच्या वर तरंगते आणि ती खूप उंच पण जाते, तर हवेत आपण आज ध्यानाला बसवून सांगितलं या चटईवर. म्हणजे त्याला काय दाखवायचं होतं की निवांत स्थान, आपल्याला अशी विद्या प्राप्त झाली की निवांत स्थानी हवेत कुठेही अदंतरी बसता येत, हे दाखवायचे. मग ते दुसऱ्या संन्यासीच्या लक्षात आलं. मग ते काय म्हणाले की हवेत चटईत काय पाण्याच्या वर तरंगून बसण्यापेक्षा दुसरी कला कोणती दाखवली, त्यांच्याजवळ एक विद्या होती. मग ते सांगितलं की नाही, ते नंतर बोध दिला की पण त्यांना एक विद्या असते अजून. मग ते दुसरे संन्यासी असतील हवेत चटई टाकून बसणारे, आणि पहिले असतील पाण्यावर तरंगत असत. मग त्यावेळेस ते म्हणाले की त्यापेक्षा अजून उंच जाता येईल आपल्याला, म्हणून त्यांनी हवेत अशी चटई उडवली की तिथं जाऊन थांबली ती. आणि मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्यापेक्षा ह्यांच्याजवळ किती उत्कृष्ट विद्या, आपण एवढ्याशा विद्येला काय करतोय, गर्व करतोय. मग त्यावेळेस ते म्हटले, तुमची पण खरी विद्या नाही, माझी पण खरी विद्या नाही. माशाला पण पाण्यात तरंगता येते आणि माशीला पण हवेत उडता येते, मग त्यापेक्षा आपण वेगळं काय केलं. म्हणून काय आहे की या ठिकाणी याला तप म्हणायचं नाही. जसं शुभचंद्र आचार्य ज्ञानार्णवाचे करते आहेत, रचयिता, आणि दुसरे कोण त्यांची बंधू होते, भर्तृहरी. मग भर्तृहरीने काय केलेलं असं, दोघे सख्खे भाऊ आहेत. भर्तृहरीने तापसी वेश घेतलेला आहे आणि ह्यांनी दिगंबर मुनिवेश धारण केलेला आहे. त्यांनी सम्यक आराधना केली, त्यांनी मिथ्या आराधना केली. कोणी, भर्तृहरी. मग 12 वर्ष त्यांनी तप केल्यानंतर काय प्राप्त केलं, रस. म्हणजे असा एक रस विद्येने सिद्ध केला की तो रस कुठेही टाकला तरी सोनं होते.
तर अशा रीतीने त्याला इतकं हे झालं की आपण खूप श्रीमंत झालोय आणि आपली विद्या खूप चांगली फलीभूत झाली आहे, असं त्याचा तो गर्व करत असतो. माझी तपश्चर्या उत्कृष्ट आहे. आणि सगळ्यांच्या तोंडून काय ऐकायला मिळालंय की आपला भाऊ जो शुभचंद्र आहे तो तर नग्न, त्याच्या अंगावर एक वस्त्र सुद्धा नाही आणि तो दरिद्रासारखा इकडून तिकडं फिरतोय आणि कोणाच्या तरी घरी जाऊन भिक्षा मागून खातोय. म्हणजे तो किती त्याने पण माझ्यासारखीच तपश्चर्या घेतली, परंतु म्हणजे घर सोडलंय, परंतु तो दरिद्री झाला आणि मी श्रीमंत झाले, असं त्याच्या मनामध्ये असतं. मग त्याला दया येते. तो दयेने काय करतो, आपल्या शिष्याजवळ एक रसाचं कुपी देतो आणि सांगतो की एवढी कुपी तुमच्याजवळ ठेवा, असं त्यांना विनंती करायची की जेणेकरून तुम्ही जीवनभर मालेमाल राहाल. पण त्याच्याकडे ते पाहत सुद्धा नाही, त्या शिष्याकडे, त्या कुपीकडे. अगदी इतकं ते आपल्या स्वभावात असतात आणि ते पाहून तसे शिष्य परत येतात नाराज होऊन. आणि मग ते शिष्य सांगतात की असं असं त्यांनी पाहिलं सुद्धा नाही, त्याचा चमत्कार काय ऐकलं सुद्धा नाही, डोळे सुद्धा उघडून पाहिले नाही. मग ते काय केले, स्वतः गेले रसकुपी घेऊन. आणि स्वतः गेल्यानंतर आता ते विनंती करतायत, हे ग्रहण करा आणि खूप तुम्हाला म्हणजे आनंदी जगाल, एवढे खुश झालेला आहात, काही नाही तुमच्याजवळ, एवढं तरी रसकुपी ठेवली तरी खूप फायदा होईल. म्हणून तिथंच मातीमध्ये थोडंसं रस सांडून दाखवतात, तर सोनं झालेलं पहा म्हणतात. मग शेवटी त्यांच्या मनात आलं की आलायच हा आपल्याजवळ आणायचे, तर त्याला तर संबोधन करणं आवश्यक आहे, कारण तो मिथ्या तप करतोय आणि काही त्याचं फळ मिळत नाही, फक्त रसकुपीवर तो संतुष्ट झालाय. म्हणून त्यांनी काय केलं, एक केवढा मोठा पर्वत होता, त्या पर्वतावर जे राहत होते, तर त्या पर्वताला फक्त एक आपले किंचित थुंकी लावली, म्हणजे किंवा टाकली थुंकी, तर त्या थुंकीने संपूर्ण पर्वत काय झाला, सुवर्णमय झाला. काय दाखवलं त्यांनी, आपलं गर्व नव्हता किंवा आपलं काही विशेषता दाखवायची असं काही नव्हतं. फक्त त्याला काय दाखवायचं आहे की तू फक्त रससिद्धी करण्यासाठी 12 वर्ष घालवले, मी काही त्यासाठी काही तप केलेलं नाही सोनं करण्यासाठी. सहसिद्धी कशी झाली, हा मलमूत्रातून, मला शरीराच्या मलातून सुद्धा ते सोनं होते, कारण हे जसं स्पर्शरस गंधवर्णे तसं ते सुद्धा काय आहे, स्पर्शरस गंधवर्णे. घरात काय कमी होतं की ज्याला सोडून तू इथं ते सिद्ध करायला आलास का, ते सिद्ध करण्याचं आपलं ध्येय होतं का. आपण सगळं कंचन म्हणजे आणि कामिनी ह्यांचा त्याग करून खरं तर आपण आपल्या साधनेसाठी इथं आलेला आहोत, आणि तू तर कशात अडकलायस, सोनं नाणं वगैरे ह्याच धनामध्ये अडकलाय. हे काय आपलं स्वरूप आहे का, तू तर ह्याच्यापासून कसं आहे, भिन्न आहे, तुझा आत्मा ह्याच्यापासून वेगळा आहे. असं खूप त्याला संबोधन केलं की ते खरं तप नाही, ज्यामध्ये एखादी कुठली तरी परवस्तू तुझ्या दृष्टीत राहील आणि त्यासाठी जे काही तू कष्ट घेशील तर त्याला तप म्हणायचं नाही. स्वरूपात राहिल्यानंतर जो अतिंद्रिय आनंद भोगतो आणि त्यावेळेस बाहेर आपोआपच ह्या शरीराविषयीची विकल्प संपतात, परद्रव्याविषयीची विकल्प संपतात, तर ते खरं तप आहे. मग तेव्हा त्याच्या लक्षात आलं भर्तृहरीला की आपण किती चुकलो, 12 वर्ष वाया घालवलं आणि ह्याने किती कमवलेलं आहे. बाहेरून दिसते दिगंबर वेश, काहीच नाही ह्याच्याजवळ, पण हा किती महान वैभवशाली आहे, कारण त्याने आपल्या आत्म्याचे अनंत गुणांचं वैभव पाहिलंय. म्हणजे हेच दाखवणारं तत्वार्थ सूत्र. काय दाखवलं, तत्वार्थ सूत्रामध्ये निज वैभव दाखवायचे, 7 तत्वामध्ये एकत्व जीवत्व पाहायचे, आणि ते पाहिलं तर काय होणार आहे, आनंदाची प्राप्ती होणार आहे. म्हणून इथं काय सांगितलंय की क्रमाने ह्याचं फळ आम्ही सांगतोय, पच्च म्हणजे सांगणार आहे. म्हणजे प्रत्येक आराधनेचं फळ मिळालं तर खरी आमची आराधना. दर्शन, ज्ञान, चारित्र्य, तप हे 4 सांगायला झाले विस्तार रुचीवाल्यांना, पण तसं पाहिलं तर एक आत्मा सामान्य रूपाने पाहिला तर त्याच्यामध्ये सर्व काही समाविष्ट झाले, सर्व आराधना आलेल्या आहेत. कारण का तर ते समजत नाही म्हणून विस्तार रुचीवाल्यांना हे 4 भेद करून सांगितले. संक्षिप्त सांगितलं असतं तर काय आहे, जसं त्या 8व्या गाथेत सांगितलं ना समयसारच्या, की म्लेंचांच्या भाषेतच सांगावं लागतं तर त्याला कळतंय तत्वज्ञान. म्हणजे म्लेंचाला म्लेंचाच्या भाषेत सांगितलं तर कळतं, स्वस्ती असा आशीर्वाद दिला तर कळलं नाही संस्कृत भाषा,
मग त्याला काय केलं, उदाहरण दिलं ना, की त्यावेळेस त्याला सांगितलं तुझं चांगलं हो, कल्याण हो, त्याच्या भाषेत सांगितलं. तर तो इतका आनंदाने नाचू लागला, त्याच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागलेल्या आहेत. म्हणजे त्याला अनुभव झाला की मला ह्यांनी काय म्हटलंय ते. आणि तसं या ठिकाणी आत्मा म्हणजे काय हे जर कळलं तर काय आहे, त्याच्या भाषेत जरी सांगितलं, व्यवहारनयाच्या भाषेने जरी सांगितलं तरी काय दाखवून द्यायचंय, निश्चय दाखवून द्यायचा. म्हणजे त्याचा आत्म्याचं स्वरूप हे दाखवून देणं प्रयोजन आहे. तसं या ठिकाणी आराधना सांगितलं तरी त्याचं फळ काय दाखवून देणं प्रयोजन आहे, मोक्ष. मोक्ष म्हणजे सुटका, मोक्ष म्हणजे स्वतंत्रता. पारतंत्र्यात अडकलेला अनादी काळापासूनचा हा जीव आहे. खरा गुलाम कोणता आहे? आम्हाला काय वाटतं की कोणीतरी पकडून काहीतरी काम सांगितलं तर गुलाम झालो आम्ही, खूप वाईट वाटतंय. अरे ते गुलामी नाही, ही परिणामातली गुलामी आहे. जसं ते तारामती, हरिश्चंद्र आणि कोण त्यांचा मुलगा रोहिदास, हे गुलामाला विकले गेलेले. मग त्यावेळेस ती तारामती सारखी चिंता काय करते, माझा मुलगा लहान आहे आणि मला जिथं विकलं जाईल, म्हणजे गुलाम जे घेतील त्याच गुलामाने माझ्या मुलाला घ्यावं. म्हणजे माझी दृष्टी सतत कुठं राहील, रोहिदासावर राहील, की जेणेकरून मला तेवढं तरी दुःख होणार नाही वियोगाचं. तो कसं करत असेल, त्याला कसे लोक राबवत असतील, काही खायला देत असतील की नाही, अशी जी तिला चिंता होती. आणि त्यामुळे ती गुलामाला काय विनंती करत होती की मला जिथं विकलं जाणार आहे तिथंच माझ्या मुलाला घ्या. तर त्या गुलामाने उत्तर काय दिलं, ते काय आमच्या हातात नाही, जिथं विकलं जाईल तिथं जावं लागेल. आणि योगायोगाने जिथं तारामती विकली गेली तिथंच काय झालं, मुलगा पण गेला, म्हणजे तिच्याबरोबरच राहिला. पण आता तर कसं, इतके विकल्प की डोळ्यासमोर तिला सगळं काय पाहावं लागतंय. अगदी त्या क्षणापासून जेव्हा ते आता विकल्यानंतर त्या मालकाच्या घरी जायचे, तर चालत जाताना कसल्या खडीतून चाललेत आणि ती जी विकत घेणारी सेठानी कोण असेल तर ती कशी ऑर्डर देत चालली आहे, अरे रोहिड्या, काय पहिल्यांदा त्याला म्हणते रोहिदास म्हणून, असं काही प्रेमाने हाक मारत नाही. तिथूनच गुलामी कशी सुरू झाली आहे. मग त्याला म्हणते की काय आईच्या मागं मागं चाललाय, चल इकडे. पहिल्यांदा आईपासून तोडलं त्याला. मग त्याला कधी अशी सवय नाही. परत काय म्हटलं, असं काय रिकामा चाललायस हात हलवत, ही घे माझ्या अंगावरची शाल, नीट सांभाळ म्हणून सांगितली. म्हणजे असं त्या छोट्या मुलाला ती आई बघते आणि ती बघून बघून सारखं दुःख करते की किती त्याला काम लावतात म्हणून. आणि परत घरी गेल्या तर काय विचारायला नको, भरपूर काम लावलंय आणि खायला देताना म्हणतात खादाड खाऊच आहे. ती मालकींसारखं काय म्हणते, ह्याला सारखं खायला लागतंय, खायला तर ती काही देतच नाहीये, फक्त बोलतेच एवढं. आणि ते सारखं पाहून पाहून तिच्या डोळ्यात सारखे अश्रू येत आहे की ह्याला काम भरपूर करून घेतात आणि खायला काही देत नाही. मग कशासाठी उदाहरण सांगितलं हे, तर ही आपल्याला गुलामी वाटते, पण त्याच्यापेक्षा आपण परिणामामध्ये काय काय विचार केले ती केवढी मोठी गुलामी आहे, त्याचंच हे फळ आहे. म्हणून हे 4 आराधनेचं फळ सांगतात, आत्म्याची विराधना करण्याचं हे फळ मिळालं. अरे रे असं म्हणून आपण दुःख करतो, किंवा ती आई ती मुलांचा पक्ष घेऊन आईसारखी दुःखी होते. पण हा विचार केला का की कुठल्या विराधनेचं हे फळ मिळतंय, तर मीच असे देवशास्त्र गुरूंची विराधना केली, मीच आपल्या आत्म्याची विराधना केली, स्वभावाला जाणलं नाही, मिथ्या परिणती केली, परद्रव्यातून आनंद मिळतो असा विचार केला आणि त्याचंच हे फळ काय आहे, मला असं हे सर्व भोगावं लागत आहे. किंवा आपल्या संयोगात येणाऱ्याला सुद्धा आपण सारखं पाहून पाहून दुःखी होतो. मग ते पण आपल्याला का असं पाहावं लागतंय, तर पूर्वभवा सुद्धा तिच्या पापाची अनुमोदना केली, म्हणून संयोगातल्या लोकांना पाहून सुद्धा हा काय होतो, दुःखी होतो. मग आता त्याच्यातनं सर्वातनं सुटायचं आपल्याला, तर काय केलं पाहिजे, सतत स्वभावाला जाणलं पाहिजे. स्वभावाला जाणलं तर कुठल्याही प्रकारचा विकल्प राहत नाही, दुःख राहत नाही, आकुलता राहत नाही. इष्ट